राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज 25 जून वार मंगळवार आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी पीक विम्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे। ती पाहण्यापूर्वी खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। 2 दिवसांच्या पावसामुळे पेरण्यांना मिळाली गती, सोयाबीन पेरणीवर भर, कपाशी लागवडीलाही सुरुवात। एकंदरीत जर पाहायला गेलं तर मृग नक्षत्राला सुरुवात होऊन 20 दिवसांचा कालावधी लोटला असताना काही ठिकाणी म्हणावा तसा पाऊस बरसलेला नाही, त्यामुळे खरीपाच्या पेरण्या खोळंबलेल्या होत्या। मात्र गेली 2 दिवस झाले अनेक भागांमध्ये रिमझिम पाऊस पडल्यामुळे पेरण्यांना गती मिळालेली आहे। यावर्षी अधिकाधिक शेतकरी हे सोयाबीन पेरणीला पसंती देत आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, जून महिन्याच्या अखेरपर्यंत खात्यात जमा होऊ शकतो उर्वरित पीक विमा। जर पाहायला गेलं तर पीक विमा, फळ पीक विमा आणि अनुदानाबाबत राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची 20 जून रोजी बैठक पार पडलेली असून शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहेत। यामध्ये सन 2023-24च्या खरीप पीक विम्याचा अतिशय महत्त्वाचा विषय मार्गी लागलेला असून या महिन्याच्या शेवटी खरीप पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे पीक विमा कंपनीने मान्य केले असल्याचे सांगण्यात येत आहे। स्वाभिमानी 1 जुलैपासून हाती घेणार कर्जमुक्ती अभियान। जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी 1 जुलैपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना कर्जमुक्ती अभियान हाती घेणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलेली आहे। तसेच शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीसाठी आम्ही आग्रही असून त्यासाठी आंदोलन करू असा देखील इशारा त्यांनी दिलेला आहे। खरीप हंगामासाठी बियाणे खतांची टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घ्यावी, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश। एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यात पावसाला सुरुवात झालेली आहे। यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला असून जून महिन्याच्या सरासरीच्या 36% पाऊस झालेला आहे। त्या दृष्टीने कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन करावे, शेतकऱ्यांना बियाणे खतांची टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घ्यावी। ज्या भागांमध्ये टंचाईची स्थिती आहे तेथे टँकरद्वारे पाणी पुरवठा आणि चारा छावण्यांसाठी जिल्हा प्रशासनाने प्राधान्य द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहे। शेतकऱ्यांनो ई-केवायसी करा, नाहीतर पीक भरपाई विसरा। अनेक शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित। जर पाहायला गेलं तर नुकसान भरपाई पोटी शासनाकडून अनुदानाची रक्कम प्राप्त झालेली असून यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक आहे। अनेक शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित असून शेतकऱ्यांनी वेळेत मुदतीत ई-केवायसी करावी, अन्यथा या शेतकऱ्यांना वेळ प्रसंगी अनुदानापासूनही वंचित राहावे लागणार आहे। सवलतीत बियाणाचा मॅसेज शेतकऱ्यांना तुम्हाला आला का? महा-डी-बी-टीवर मागवले अर्ज, शेतकऱ्यांना सवलतीत देणार बियाणे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना सवलतीच्या दरामध्ये बियाणे देण्यासाठी महा-डी-बी-टी पोर्टलवर अर्ज मागवण्यात आलेले आहेत। 100% अनुदानाच्या बियाणासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी अर्ज देखील केलेले आहेत। अनुदानाच्या बियाणासाठी अनेक अर्ज आले, मात्र अनेकांना मॅसेज मिळाले नसल्याचे देखील सांगण्यात येत आहे। ज्या शेतकऱ्यांनी प्रक्रियेद्वारे अर्ज दाखल केलेले आहेत त्या शेतकऱ्यांना बियाणांचा लाभ मिळणार आहे। ई-केवायसी करायला विसराल तर स्वस्त धान्याला मुकाल, ई-केवायसी करण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत। जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने रेशन धान्य घेणाऱ्या लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक केलेले आहे। धान्याचे वितरण पारदर्शक करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। यामुळे बनावट ग्राहकांना चाप बसणार असून 30 जूनपर्यंत ई-केवायसी न केल्यास यानंतर रेशन दिले जाणार नाही। धान्य उत्पादक शेतकऱ्यांचा हिरमोड, पांढरे सोने चकाकले, धानाला 117 रुपये वाढ, उत्पादन खर्चावर 1.5 पट हमीभावाच्या घोषणा हवेतच। जर पाहायला गेलं तर शेतमालाला उत्पादन खर्चाच्या 1.5 पट हमीभाव मिळावा यासाठी शेतकरी आग्रही आहेत। अनेक वर्षापासून शासन स्तरावर मागणी रेटली जात आहे। केंद्र शासनाने 14 पिकांचे हमीभाव जाहीर केले, परंतु प्रति क्विंटल 117 रुपयांची तुटपुंजी वाढ करून शेतकऱ्यांचा पुन्हा हिरमोड झालेला आहे। तसेच केंद्र शासनाने अधिक भाव असलेल्या पिकांच्या हमीभावामध्ये अधिक वाढ केलेली आहे। याचा फायदा कापूस, तूर, तीळ, सूर्यफूल, उडीद, मूग उत्पादक शेतकऱ्यांना झालेला आहे। जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता। एकंदरीत जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता अजून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेला नाही। मात्र आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा आगामी 4था हप्ता हा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होऊ शकतो।
अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.